एल निनोमुळे यंदा टमाट्याचं खूप नुकसान झालंय. पिकं करपून गेली आहेत. सरकारने आम्हाला मदत करावी. रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सध्या जे आपले हवामान तज्ज्ञ आहेत किंवा महाराष्ट्राचं किंवा भारताचं जे आपलं काही हवामान खातं आहे, तर बऱ्याच ठिकाणी न्यूज पाहिलं मी. एल निनो ला निना बोलायलाही थोडं नाना नानी होतं, पण त्याचा परिणाम होणार. एल निनो येणार, ला निनारचं काय म्हणजे एल निनो ला निना ला ना काय असेल ते असो. आता खरं जर पाहिलं तर यावर्षीच थोडं जास्त कम्युनिकेशन शेतकऱ्यांसोबत होतंय. चॅनलवाले करताय, खूप छान गोष्ट वाटली. तर पण आपला आता मेन महत्त्वाचा विषय आहे की भाजीपाला आणि टोमॅटो शेतीवर जो येणारा एल निनो आहे त्याचा काय परिणाम होईल आणि आपलं काय नुकसान होईल, लागवडीच्या टायमिंगमध्ये काय फरक पडेल, याचा आपल्याला चर्चा करणं खूप महत्त्वाची. त्याच्या अगोदर तुम्हाला एल निनो जो आहे तो काय ते नेमकं सांगतो तुम्हाला. सरळ विषय, आजची मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजपासून सूर्य कलतो आणि आपलं वरती कर्कवृत्ताकडे चढतो. तर मे जून पर्यंत सूर्यवरती असतो, भारताच्या उत्तर दिशेला म्हणतो आपण. आणि खाली आपला जो हिंद महासागर, तर प्रशांत महासागरामध्ये पेरू देश आहे. त्या पेरू देशाजवळून जी गरम हवा तयार होती आणि ती खाली प्रशांत महासागराकडे वाहत होती. सपोज आता हा इथे पेरू देश आहे, इथं प्रशांत महासागर आहे. इकडची गरम हवा आता तयार झाली जानेवारीमध्ये, ती ऑस्ट्रेलिया मार्गे खालून प्रशांत महासागराच्या म्हणजे आपल्या भारताच्या दक्षिण टोकाच्या खालून व्हायला लागते. हे समजून घ्या. सरळ गरम हवा, आता गरम हवा जर खालून व्हायला लागते, याचा परिणाम आपल्यावर काय होतो. आता मे जून मध्ये आता हे आपलं भारताचं वरचं उत्तर टोक, हिमालयाचं टोक, इकडे उन्हाळ्यामध्ये गरम हवा असते. आपण ऊन तपून जी काही हवा तयार होते. आणि आता मान्सून कसा येतो, जर खाली थंड हवा असेल, एल निनो आली म्हणजे गरम हवा आली आणि ला निना आली म्हणजे थंड हवा आली, आणि दोन्ही जर आले नाही तर मग खालचं जे काही प्रशांत महासागर असतो हा थंड असतो. आता कोणतीही गरम झालेली वस्तू वर चढती म्हणजे हलकी होती हवा आणि ती दुसरीकडे व्हायला लागते कमी दाबाच्या पट्ट्याकडे. पण एल निनो आल्यामुळे काय झालं, हा एल निनो इथं आला, इथे हाय प्रेशर झालं, भारताच्या वरच्या टोकावर हाय प्रेशर झालं. आता खालची गरम हवा, वरची गरम हवा, ही हवा वाहणार का? नाही. ही हवा जर वाहिली नाही तर जो मान्सून होता, जे काही खालचे थंड वारे आपल्या वरती येणार होते उत्तर भारताकडं, ते येणार नाही आणि पाऊस पडत नाही. याला म्हणतो आपण एल निनोचा इफेक्ट. ला निनाचा याच्या विरुद्ध होतो. आता याच्यामध्ये दोन्ही जरी आले, एल निनो आला तर कोरडा दुष्काळ, एल निनो आला तर कोरडा दुष्काळ, ला निना आला तर ओला दुष्काळ. म्हणजे इथे मरण शेतकऱ्याचं आहे. खरं म्हणजे हे अलर्ट पहिल्यापासूनच यायला पाहिजे होते शेतकऱ्यांना. सरकारचं काम होतं, फक्त सरकार सांगतो एल निनो येणार किंवा ला निना येणार. अरे बाबा, त्याचा परिणाम काय होणार हे तुम्ही आम्हाला सांगा ना. आता ठीक आहे, युट्यूबर झाले तर बरेचशा गोष्टी हवामान तज्ञ आपल्यातले जे सांगायला लागले, शेतकऱ्यांना एक्सप्लेन करायला लागले. पहिलं फक्त एल निनो येणार, ला निना येणार. हाय बा, एल निनो ला निना येतो, आपल्याला काय गरज होती, पण त्याचा आपल्या पिकावर थेट परिणाम होतोय. आता ला निना काय होतं, ला निना म्हणजे थंड वारे. तर जेवढी काही समुद्रातल्या पाण्याची जी वाफ होणारी ती मान्सून जो आपलं म्हणतो तो म्हणजे तोच मान्सून. थंड जी पाण्याची वाफ आहे ती भारताच्या उत्तर भारताकडे आपलं जी येणार होती, ला निनामुळे ती जास्त येते, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त येते, तर ओला दुष्काळ पडतो. हे झाले दोन परिणाम. आता यापैकी एक कोणता उरायला, आपला एल निनो म्हणजे गरम वारी येऊ राहिले ते वरती येणार, म्हणजे कुठेतरी पाऊस पडणार नाही. म्हणजे पडणार नाही असं नाही होणार, 50% बी जास्त पाऊस कमी पडेल, 40% पर्यंत पडू शकतो. 1972 सारख्या दुष्काळाची सिच्युएशन येऊ शकते. पण तेव्हाचा दुष्काळ आताच्या दुष्काळामध्ये खूप साधर्म असणार आहे. आता जमिनीत पाणी आहे, साठे झालेले, पाणी साठा भरपूर आहे. तेवढा हाय रेटला जाणार नाही, पण येणार. पण आता आपण येऊ आपला भाजीपाला आणि आपला मेन टोमॅटो शेतीकडे. तुम्हाला जर एल निनो आणि ला निना कळाला असेल, एल निनो म्हणजे गरम बाळ, ला निना म्हणजे थंड बाळ, लक्षात ठेवायचं. दोन्ही आली तरी आपली दोन्ही करू शकणार. गरम आला तर कोरडं करून मारणार, थंड आला तर बर्फ करून मारणार, किंवा म्हणजे पाण्यानं ओलं भिगवणार आपल्याला. आता हे येणार म्हटल्यावर होणार काय, मे जून हा एप्रिल पासून जे उष्णता वाढवायला सुरुवात होणार, तर जून जुलै पर्यंत उष्णता कायम राहणार. जर उष्णता कायम राहिली तर आपली फुलधारणा, फ्लावर सेटिंग, प्लांट मॅनेजमेंट, पाण्याचा अभाव, या सगळ्या गोष्टी आपल्या टोमॅटो लागवडीवर परिणाम करणार. शेतकरी मित्रांनो, जर टोमॅटो लागवड करायची असेल, ज्यांच्याकडे पाणी कमी असेल, ज्यांना एल निनोचा इफेक्ट होणार असेल, त्यांनी आता लागवड सुरू करा. बाजारभावाचा विचार करू नका. जर ती परिस्थिती आली, बाजारभाव रॉकेट सारखे धावणार, हा माझा शब्द आहे.
पाणी जर काही पडलं तर 100% बाजारभाव 2023 सारखं रॉकेट सारखे धावू शकतात, हे माझं मत असणार आहे. एल निनोचा जर परिणाम झाला तर. पण त्याच्या मागचं कारण होणार आहे प्रोडक्शन कमी होणार आहे. किती आपण सूर्याला हात लावू शकत नाही शेतकरी मित्रांनो. तो जर तपला तो कोपला ऑब्विसली सप्लाय कमी होणार, डिमांड वाढणार. एक वेळी होईल की आपल्यालाही पाणी घालायला राहणार नाही शेतामध्ये. भगवान करो ही वेळ येणार नाही आपल्यावर, पण त्याचा मी परिणाम सांगतोय. त्याच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला 2 रिस्क असते. रिस्क आहे, इश्क आहे, तो रिस्क आहे. माझा एकच शब्द असतो. एक तर आपण एप्रिलमध्ये लागवड तयारी ठेवायची, रिस्क घेऊन जय भोलेनाथ म्हणायचं आणि लावायचं. आलं हाय टेम्परेचरमध्ये तर ठीक, गेलं तर मग ते कोरड्या दुष्काळासोबत गेलं. नाहीतर मग आता जानेवारी 10 फेब्रुवारीच्या आत लागवड करायची. या बिटवीनमध्ये जरी घेतलं तर दोन्ही ठिकाणी आपल्याला सुवर्ण संधी आहे. हा जर येणाऱ्या जे काही व्हिडिओ आहेत याच्या माध्यमातून जर असं दिसत असेल, एल निनोचा खरोखर जर इफेक्ट होणार असेल तर मात्र मग आपल्याला संधीचं सोनं ज्यांच्याकडे पाणी आहे ते करता येईल. ज्यांच्याकडे पाणी नाही, कमी आहे, त्यांनी जास्त लागवड करू नका. कमी लागवड करून ते पाणी वाचवा आणि त्या पाण्यात आपल्याला पैसा करून घ्या. एवढंच माझं बोलणं होतं. कारण की हा जो नैसर्गिक इफेक्ट आहे हा प्रत्येक भाजीपाल्यावर लागू होणार आहे. तुमचा काही भाजीपाल्याचा परिणाम होणार आहे. तर हे लक्षात ठेवा, एल निनो वातावरणाचा सगळा खेळ आहे आपला, भाजीपाल्याचा, वातावरणाचा. मागच्या वर्षीचाही तुम्हाला हिस्ट्री सांगतो. माझा तेव्हाचाही व्हिडिओ तुम्ही जाऊन स्क्रॉल करा, तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल. मागच्या वर्षी मे मध्ये हायेस्ट रेट भेटणार होते, रेट हाय गेले होते आणि मधात मान्सून चेंज झाला, वातावरण चेंज झालं, प्रोडक्शन वाढलं, सप्लाय वाढला, रेट कमी आले. तुमच्या विषय लक्षात येतो, प्रोडक्शन वाढलं, रेट कमी आलेत. या वर्षी सध्या सिच्युएशन ती झाली. मागचे 2 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं तुमचा डिसेंबर महिना चालणार, जानेवारी महिना चालणार. जानेवारी महिना अजून चालू राहिला. बाजारभाव खाली आलेत, पण अजून बाजारभाव एवढे खाली नाही आले की नुकसान होईल. 350, 400, 500 इंदोरचा 700 मंडी पाहिली मी. चुकीचा व्हिडिओ पाहिला असेल मे बी नॉट, पण 100% 600, 700 बेस्ट माल अजून आहे. दिल्लीचा मालही लागू नये, म्हणजे अजूनही आज 15 जानेवारी मी दिलेल्या शब्दाप्रमाणे बाजारभाव टिकून आहे. म्हणून आता हे माझं प्रिडिक्शन आहे. मी काही देऊ नये, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लहानपणापासून आम्ही टोमॅटो करतो. हे वातावरणाचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी करूनच एक अनुमान लावले जातं. आणि ते अनुमान 99.99% माझंही खरं भरतंय. तर त्यामुळे सांगतोय, एल निनो पासून सावध राहा, ही चेतावणी सरकारचं काम आहे. शेतकऱ्यांना खरं म्हणजे या गोष्टीचा परिणाम होणार आहे सांगायचं, पण ते फक्त एल निनो येणार बस. अरे बाबा, त्याचा परिणाम सांग. ते गरम वारे आले तर वर गरम होणार, पाणी कमी पडणार. जर ते ला निना आला तो थंडे वारे आणणार, तो जास्त पाण्याला वर लोटणार, तरी आमचं मरण आहे. तुम्ही दोन्हीकडून आता बोखंडी बसायचा विषय आलाय शेतकऱ्यांचा. म्हणजे तुम्हाला काय विषय झाला तर असो, सरकारचा वेगळा विषय. पण जर नॉलेज दिलं आपण, जर आपण अलर्ट राहतो, शेतकरी एवढा अलर्ट आहे, त्यांना जर चेतावणी दिली तर आपण त्याच्यावर उपाय करणारे लोक आहे. पण इथं काय नाही, एल निनो ला निना झाला तुमचा, चाला तुमच्या घरात घाला, काय तर असो. एल निनोमुळे यंदा टमाट्याचं खूप नुकसान झालंय. पिकं करपून गेली आहेत. सरकारने आम्हाला मदत करावी. पण आपण आपला टोमॅटो, आपलं नियोजन हवामानानुसार करा. सरकारच्या भरोश्यावर काही नाही, ते आपल्या घरात आणून देणार नाही. ते त्यांना त्यांचं सरकार चालव नाही. ते सरकार म्हणजे आपणच आहे, इनडिरेक्टली शेतकरी. जर आपले हात वर झाले, अन्न खाऊ घालू शकणार नाही, मरतील लोक. जर अन्न पुरवणं जर बंद केलं शेतकरी वर्गानं तर कोणी जगणार नाही. जर स्वार्थीपणा जर केला आपण स्वार्थीपणा केला, जगून दाखवा यांना. किती हायड्रोपोनिक करता करू दे, हायड्रोपोनिक माझी शेती झाली. त्यामुळं टोमॅटो लागवड करताना या वातावरणाचा याचा अभ्यास करा. त्याच्यानुसार आपल्या शेतीचं टेम्परेचर नियोजन करा. टेम्परेचर युनिट मी तुम्हाला देतो, लागलं तर 300-350 रुपयाचं. खाली क्लिक करा तुम्ही, जर युट्यूबला असेल, फेसबुकला असेल, इंस्टावाले माझ्या युट्यूबला जा. सॉईल टेम्परेचर वगैरे त्याच्यावर आतापासून मॉनिटर करायला सुरुवात करा. किती बदल होतो, काय बदल होतो, याचं लक्षणं आपल्याला भविष्यात कामी येणार आहे. आपणही आपली मॉनिटरिंग सिस्टीम ठेवू शकतो. आपण काही रडार लावू शकत नाही शेतावर, पण आपण आहे त्या माध्यमांच्या द्वारे कन्फर्मेशन करून आपण आपल्या शेतीचं नियोजन करू शकतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की टाइम मॅनेजमेंट करा टोमॅटोसाठी. जानेवारी हा बेस्ट आहे, फेब्रुवारीच्या 10 पर्यंत बेस्ट आहे. एप्रिलची इश्क रिस्क आहे, तो इश्क आहे, असा कार्यक्रम होणार एप्रिलचा. आणि बेटर असणार ज्यांच्याकडे पाणी पुरणार एप्रिलमध्ये, ते तर सांगता येत नाही काय भाव विकतील टोमॅटो. तर याचा तो म्हणजे नादच खुळा होईल. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.